कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. केडगावच्या उदयनराजे नगर येथे महाशिवरात्री निमित्ताने विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवलीलामृत पारायण तसेच तपपूर्ती सोहळ्याचं आयोजन केलं गेलंय. या सप्ताह काळात सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडतीये. तर केडगाव पंचक्रोशीतील भाविक कीर्तन श्रवण करण्यासाठी मोठी गर्दी करताय. चौथ्या दिवशीची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण श्रावण महाराज जगताप यांनी केली. आपल्या आईवडिलांनी गरिबीचा काळ काढलाय. लहानपणी आपल्यासाठी बापानं इकडं तिकडं हात पसरवलेला असेल, तो बाप आपण आठवा, तेव्हा आपल्याला बापाची किंमत कळेल, असं आपल्या कीर्तनातून हरिभक्तपरायण श्रावण महाराज जगताप यांनी सांगितलंय. इथं आपण कोणाचा तरी पवित्र विश्वासघात करू शकतो, पण एक दिवस केलेलं विश्वासघात, चुकीचं कर्म आपला सुद्धा घात केल्याशिवाय राहत नाही, एवढं ध्यानात ठेवा. हा पोरीला 10वा दिवस नाही उजाडला, ज्या मुलासोबत पळून गेली तर दारू प्यायला लागला, मारहाण करायला लागला. आता पोरीला पश्चाताप झाला. बापाचं ऐकलं असतं तर आयुष्याचं कल्याण झालं असतं. हातामध्ये काठी घेतली, मारण्याकरता सुरुवात केली. रात्रीची 10:30-11ची वेळ होती. कंबरड्यात नात मारले, सांगितलं जा तुझ्या बापाला मला तेवढी इस्टेटिक आणि माझ्या नावावर कर. ऐकताना ताई पार्टी पोरगी बरोबर माहेरात आली. रस्ता धरला माहेरचा. आईबापाच्या घराजवळ आली तर मायबापाच्या दाराला कुलूप लावलेलं होतं. शेजारची चुलती झाडलोटच करत होती. म्हणून शेजारच्या काकूला विचारलं, काकूच म्हणतात तुमच्याकडे, काकू कुठे गेलेत मायबाप? दाराला टाळा लावला. शेजारच्या चुलतीने सांगितलं, हे पोरी, ज्या दिवशी त्या पोराच्या मोटरसायकलवर निघून गेली ना, तू हा रस्ता धरला आणि तुझ्या बापानं शेताचा रस्ता धरला. लहानपणी झाड लावलेलं होतं, झाड लहानचं मोठं झालेलं होतं. त्या झाडाजवळ तुझा बाप गेला, एक दोर घेतला आणि त्याच दोरानं तुझ्या बापानं फाशी घेऊन टाकली पोरी. मग काकू माझी आई कुठं गेली? ऐक पोरी, बाप घरले ना तुझा, म्हणून तुझी आई पाण्याकरता गेली. बापाचं प्रेम टांगलेलं पाहिलं तुझ्या आईनं, दुसरा दोर तुझ्या आईनं घेतला आणि त्याच झाडाला फाशी घेऊन टाकली. शेवटचा प्रश्न होता केडगावकर उदयनराजे नगर ऐकताना, शेवटचा प्रश्न होता पोरीचा, मग काकू माझा सोन्यासारखा भाऊ कुठे आहे? ऐक पोरी, मायबाप घरले ना म्हणून पोरग पाण्याकरता गेलं. मायबापाची प्रेत टांगलेली पाहिली. पोरानं फवारणीचं औषध पडलेलं होतं, बाटली पडलेली होती, घेतली, फोडली तुझ्या भावानं आणि गटगट पिऊन तुझा भाऊ सुद्धा मरून गेला. आमच्या एवढ्याच्या चुकीमुळं, एवढ्याच्या निर्णयामुळं आमच्या मायबापाच्या जीवनाची जर बर्बादी होत असेल, आमचं जीवन शिक्षण तरी काय कामाचं? विठ्ठल विठ्ठल. चांगली मैत्रीण करा, ज्या मैत्रिणीच्या संगतीत आपला उद्धार होईल, आपलं कल्याण. पोरांनो, चांगला मित्र करा म्हणतात. येणारा काळ वाईट येत चालला. आता कधी कधी वैष्णवावर बोलत असताना या दावड्यांचा बेवड्यांचा रोष यामुळे म्हणत असतात, ती बेवडी आमच्या खिशातली बेदो रे महाराज, काय त्याच्याकडे तो महाराज लोकांच्या खिशातलं, आमच्या खिशातलं काय जात नाही. पण ज्याला लय दारूचा नादे त्याला म्हणा, बेवड्या तुझी बहीण दारोड्याला देऊन पाय. पूर्वीच्या काळी एखादं पोरग पिऊन आलं, शिवीगाळ करायला लागली तर लोक म्हणायचे जाऊ दे रे, त्याच्या पुढे नादाला लागतात, द्या सोडून. हल्लीच्या काळात एखादं पोरग पिऊन आलं, शिवीगाळ करायला लागलं ना, पोरं चौकात धरून मारतात. मला त्यालाही विरोध नाही रे, पण कळालं तुमच्या कष्ट करणाऱ्या आईला लय गरिबी आपल्या मायबापाची. गेली आई चालत, एक पोरग चालत चालत सांगितलं, काकू तुझ्या पोराला चौकात लय मारलं, बघ तोंडातून रक्त येईपर्यंत मारलं, तिच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, देवा अरे काय मुलगा दिला मला, ज्याच्याबद्दल रोज माझ्या कानावर वाईट बातमी येते रे. नसताय दिला मला मुलगा असा तर मी वांज राहिले असते तर काय बिघडलं असतं. आपल्या बापाला वाटू नाही पोरांनो, लय कष्टानं संसार थाटला, पण पोरानं वाट लावली कष्टाची. मी काय एवढ्या जबाबदारीने बोलतो. आज जुनी माणसं जुने दिवस सांगायला लागले, तर आताची प्रजेमध्ये सांगू नका तुम्ही काय वाईट काळ भोगला म्हणून. सहज बोलून जातो आपल्या बापाला, अरे काय केलं आमच्या करता. सहज बोलून जातो आपल्या आईला, काय केलं म्हणू नका. लय कष्टाने जीवन जगलेली माणसे, लय कष्टानं आपल्याकरता कर्ज काढून खाऊ पिऊ करून आपल्याला मोठं केले. म्हणून दादा, अरे गरिबीतला बाप काय असतो तुम्ही सगळ्या जगानं ऐकलं, महाराष्ट्रानं ऐकलं. ऐकलं थोडासा पैसा वाढला तरुण पिढीत म्हणून बेड चढली माणसं.
पण ऐका, ह्या जुन्या माणसाचं जीवन किती कष्टाचं. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या, बाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या. हा गरिबीतला बघ. कमीच का वाटी फाटलेल, सुईद्वाऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाळ जोडलेल. आली जत्रा गावाची, बाप बाजाराला जायाचा, उधार पाधार कापड पुराणा नाही. मी रोज सांगतो तेव्हा मृदंगाचार्य महाराज आहे ना, या महाराजांनी आत्ताचा बाप नाही आठवायचा. ज्या काळामध्ये महाराज भजन वाजवायला लागले आणि लोक भजन वाजवायला लागले, लगेच वाजू देतात गडे, कधी कधी चालू भजनातून उठून देतात. इथं मान अपमान सहन करावा लागतो. बडे पण मोठे पण फुकट नाही येत माणसाला. अर्धून पण परिसरात जाऊन म्हणावं, तात्या माझं पोरग भजन वाजवतो, वाजू देता का माझ्या पोराला मृदंग. तो हात पसरवणारा बाप आमच्या जीवनातला आठवायचा, तर मला आमच्या बापाची किंमत कळेल. हे महाराज मंडळी गाण्या करत गुण अभंग म्हणायला लागले, मग ऐकूया ना. आम्ही तो बाप आठवायचा, म्हणावं तात्या माझं पोरग 2 भजनं गातात. मुलाच्या जीवनात संकट आलं तर मुलाला हे आठवत. एखाद्या दिवशी सहज आई जर रागवली ना मुलीवरती, आकाचं घर फक्त बाप असतं मुलीला. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते आणि बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनात संकट आलं मुलीला बाप आठवत. एखाद्या दिवशी सहज आई जर वडील रागवले ना मुलावरती, आईकडे पळत जातं लेकरू, आईच्या पत्राला घट्ट पकडतं आणि आईला विनंती करतं, आई सांग ना ग बाबांना मला मारू नको. आई तोपर्यंत इथं सगळे नाते टिकू. आम्हाला प्रमाण किती गोड सांगायचे. दादा इथं मुलीचीही जबाबदारी, इथं मुलाचीही जबाबदारी आहे की आमच्या आईबापाचं नाव मोठं करणं. इथं मुलाच्या हातात बापाची इज्जत घालवणं, इथं मुलीच्या हातात इज्जत घालवणं. मग आम्ही आमच्या मायबापाचं नाव मोठं करायचं का इज्जत घालवायची. आमच्या मायबापाचं नाव आम्ही मोठं करावं. मांडवी यावेळी विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते, सचिन बडे, राहुल जाधव, महेश वाळके, संतोष उरमुडे, मच्छिंद्र भांबरे, मयूर भोसले, महेश घोडके, सोमनाथ सातपुते, गोरख कोतकर यांसह परिसरातील महिला भक्तजन मोठ्या संख्येनं हजर होत्या. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव. अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.